या कोण? माझी मैत्रीण. किती वर्ष? 27 वर्ष. 27 वर्षाची मैत्री आहे. कधीपासून ओळख झाली तुमची? कुठे राहिला होता तेव्हा तुम्ही? मग तेव्हापासून तुमची ओळख आहे दोघींची. त्यांचं म्हणणं आहे की आई खूप टेन्शन घेते. काय सांगाल तिला तुम्ही? सगळे मिळून अगदी होला होच मिळवताय. अजून कोण काय सांगणार? बोला. स्वभावाने खूप चांगला आहे. स्वभाव खूप चांगला आहे आणि मिळून मिसळून राहतात. अजून कोण? तुम्ही बोला. माझं म्हणणं एवढंच आहे की तिने टेन्शन तर घेतेच ती, पण दुसरी गोष्ट तिने थोडंसं बडबड कमी करावी जेणेकरून तिच्या शरीराला जास्त कमी त्रास होईल. थोडक्यात काय त्रास होईल हे राहू द्या, बडबड खूप करते असं म्हणणं आहे तुमचं. येस. काय हो, मान्य आहे तुम्हाला? हे मान्य आहे का? बडबड खूप करते. इनडायरेक्टली त्यांना असं म्हणायचं की टेन्शन घेऊ नको, ती टेन्शनमुळे बडबड करते. माझं म्हणणं एवढंच आहे की तिने टेन्शन घेऊ नये, तिच्या शरीराला जास्त त्रास होतो त्याचा. आणि तुम्ही देता टेन्शन? आम्ही नाही देत, आम्ही देत नाही, ती घेते. खरं काय? आता त्याने ऐकलं तर मला टेन्शन येणारच. मग तुम्ही ऐकत नाही बोलल्या त्या. अजून कोण बोलणार आहे? अतिशय स्वभावाने चांगली आहे, कर्तृत्ववान आहे, हुशार आहे, गृहिणी चांगली आहे. आणखीन म्हणजे जसं म्हणायचं तर माता पत्नी सगळं म्हणजे इतकं सगळं तिने छान निभावून नेलेलं आहे 27 वर्षात. अरे वा. इतकी दगदग करू मुलांचं खरंच अतिशय, आणि मुलीही हुशार आहेत त्यात. छान छान. अजून कोण बोलणार आहे? मी असं सांगेन की वहिनी म्हणून तिने तिची जबाबदारी संपूर्ण निभावलेली आहे. प्लस आमची आता आई 80च्या वरती गेलेली आहे, पण अजूनही व्यवस्थित सांभाळते. यात आम्हाला त्याबद्दल तिचे धन्यवाद माध्यमातून मी देत आहे तिला. अरे वा वा वा. अजून कोण बोलणार? वृषाली माझी आत्या लागते आणि मी ॲक्च्युली माझ्या आईबाबांबरोबर जे शेअर नाही करू शकत, माझ्या भावाबरोबर जे शेअर नाही करू शकत, मी तिच्याबरोबर नक्की शेअर करते आणि ती मला नक्की मार्ग देते माहिती आहे. तर मग त्या प्रकारे ती मला खूप जवळची आत्या, म्हणजे माझ्या 3 आत्या आहेत पण ती सगळ्यात जवळची आहे माझी, मी असं म्हणू शकते. आणि खोड्या पण आम्ही भरपूर काढतो एकमेकांनी. नेहमी लेट येते, प्रत्येक समारंभात ती लेट येते. आम्ही नेहमी खोड्या काढतो. म्हणजे ती ठाण्यावरून येणार मलाडला किंवा बँड्राला, ती नेहमी लेट येते. खोड्या काढतो आम्ही तिच्या. तशा ती खूप जवळ आहे माझ्या खूप जवळ आहे. थँक्यू. मिस्टरांकडे द्या. स्वभाव चांगला आहे, फक्त जिद्दी आहे. एखादी गोष्ट करायची म्हणजे करायचीच, पण मग पुढे त्याला काय अडकाठी येते किंवा काय प्रॉब्लेम येईल, काय होईल, आहे आपला नवरा साथ देईल आपल्याला. आपण काय काळजी नाही करायची. जिद्द ही ताकद आहे या वहिनींची. आणि त्याचबरोबर जिद्दीच्या जोरावर जे काही करायचं, जिद्द सोडणार नाहीत, पण ठरवलेली गोष्ट पूर्ण करणार असं या माऊलींनी ठरवलेलं आहे. थोडंसं चिडणं, थोडंसं बोलणं हे सगळ्यांकडेच असतं, पण त्याचबरोबर 27 वर्षाचा हा सुखी संसार सुरू आहे. आज मैत्रीण इथे आलेली आहे, तर आता मैत्रीण किती बक्षीस मिळवून देणार ते आपल्याला बघायचं आहे. काय वाटतं, देईल बक्षीस मिळून? हां नक्की. चला, तुम्हालाही शुभेच्छा. मी एक रंग सांगणार किंवा एक अक्षर सांगणार, त्या अक्षरावरून नावं असलेल्या वस्तू घेऊन यायच्या. एका वेळेला एक आणून इथे ठेवायची. अक्षर आहे क. वेळ सुरू झाली. कांदा. फ्रीजवर कागदावरती कातर आहे. 30 सेकंद झाली. 1.5 मिनिट राहील. समोर कागू आहे. काच, कवर, कवर, मोबाईलचं कवर, केळ आहे बघा, केळ, मोबाईलचं वरती केळ, कवर, केळ. 50 सेकंद राहिली. 50. 40. बेडरूम मध्ये काजळ आहे. बेडरूम मध्ये काजळ आहे. 30 सेकंद राहिली. कापड किंवा कपडे अशा आपले कपडा लाल कपडा कुठला 20. त्या कुठला पण किचन मध्ये काठी आहे. कपडा मशीनवर कपडा आहे. 10. किचनच्या खिडकीवर
पाच, संपली. या उभ्या. काठी कागद 2, कपडा 3, काकडी 4, कंगवा 5. पहिलं म्हणजे 5 झाल्याबद्दल ही भेटवस्तू तुमच्यासाठी.